नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता आज आपण काय करणार आहोत. आजचे जे 24 फेब्रुवारी 2025चे कापसाचे भाव पाहणार आहोत. आणि नवनवीन भावामध्ये काय होत आहे, खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत चाललेला आहे. बदल होतो कारण हे जागतिक स्तरावर चालणारं हे काय आहे, खूप मोठं मार्केट असल्याकारणानं बदल सतत होत चालतो. कारण कधी तेजी, कधी मंदी, कधी तेजी, कधी मंदी, आहे का नाही. आणि त्यामुळं मग काय झालेलं आहे, शेतकरीसुद्धा काय झालेले आहेत, पूर्ण हवालदिल झालेले आहेत. आपण काय करणार आहोत, आजच्या भावाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ना, ते आपल्यापर्यंत पोहोचता येतील आणि पोहोचतील पण, लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवल्या मुळे. ठीक आहे. बघा आता काय झालेलं आहे, जो आजचा भाव आहे तो बघा आता आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या भावाविषयी थोडंसं पाहू. बघा आता कापसामध्ये थोडंसं यावर्षीचं काय झालेलं आहे, खूप बदल झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांना जिथं 100 क्विंटल, 80 क्विंटल, 60 क्विंटल जिथं कापूस होतो, तिथं काय झालेलं आहे, 50% उत्पादन काय झालेलं आहे, झालेले असल्या कारणानं शेतकऱ्यांचं उत्पादन 50% झालेले असल्या कारणानं आणि त्यानंतर परत मग त्यातही भाव रिवर्स आलेले आहेत. त्यामुळं पूर्ण शेतकरी काय झालेला आहे, हवालदिल झाल्यासारखा झालेला आहे. ठीक आहे. पण त्यात परत शासनाने हमी भाव काय केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. आणि हमी भाव जाहीर केलेले असल्या कारणानं बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, हमी भावाने कापूससुद्धा विक्री केलेला आहे. CCI म्हणतो आपण त्याला, किसान कपास ॲप्सवर रजिस्ट्रेशन करून CCIला बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसं घातलेली आहेत. मग तिथं 8,110 रुपयाच्या भावाप्रमाणे शेतकऱ्यांना तो तिथं भाव दिला जात होता. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभही घेतलेला आहे. पण बरेच शेतकरी त्या आणखीन अद्याप स्वतःच्या घरामध्ये कापूस काय केलेला आहे, ठेवलेला आहे. आणि त्यांना एक भावाची आशा आहे की काय होणार आहे, आता भावामध्ये चेंजेस होतील, बदल होतील. मध्यंतरी भावात खूप मोठा बदल झाला होता आणि बदल झाल्या असल्या कारणानं भाव थोडेसे गगनाला भिडले होते. मग शेतकऱ्यांना आशा होती एक 10,000 रुपये भाव होईल, अशी आशा असल्या कारणानं परत शेतकऱ्यांनी काय केले आहे, स्वतःचे जे कापस आहेत यावर्षी अतिवृष्टीपूर परिस्थितीने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्या कारणानं थोडीशी कापसाचे उत्पादन थोडंसं काय झालेलं आहे, शेतकऱ्याचं घटलेलं आहे. आणि घटलेल्या असल्या कारणानं मग शेतकऱ्यांनी जे उत्पादन झालं आहे ते कापसं थोडेसे काय केले आहेत, घरातच ठेवलेले आहेत भावाभावी. कारण भावाची एक शेतकऱ्यांना काय लागलेली असते, आशा लागलेली असते. शेतकऱ्यांना काय जास्तीचं दुसरं उत्पन्न नसल्या कारणानं हा जे शेतीचं जे माल निघेल तेच उत्पादन आहे असं म्हणावं लागेल. ठीक आहे. बघा आता आजच्या भावाचा विचार केला तर 74-75 पर्यंत आजचे भाव आहेत. आणि 7,500 पर्यंत आहेत असं म्हणावं लागेल. कधी 74 काही शेतकरी घेतात, काही व्यापारी घेतात, काही 75 घेतात. म्हणजे 7,500 पर्यंत काय केलेला आहे, भाव गेलेला आहे जो कापसाचा भाव आहे. आणि सगळीकडेच हे भाव काय होतात, चालतात. त्यामुळं मग आजच्या भावाचं पाहता काही जास्तीचा काही बदल झाल्यासारखं आपल्याला जाणवत नाही. पण 7,500 पर्यंत भाव काय झालेला आहे, आजचा आहे. आणि आणखीन भावामध्ये काय होऊ शकतो, मोठ्या प्रमाणावर बदलही होऊ शकतो. मग जे शेतकरीने आणखी अद्याप कापूस विकलेला नाही, कापूस घालण्याचं बाकी आहेत, अशा शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून कापूस विक्री करायची आहे. 100% शेतकऱ्याच्या भावाला कापसाला भाव येणार आहे. पण थोडंसं त्यांना थांबावं लागेल, थोडेसे दिवस मध्यंतरी जाऊन द्यावं लागतील. आणि त्यानंतर मग कापसामध्ये काय होणार आहे, तेजी होणार आहे. आणि तेजी झाल्यानंतर कधी काळी 8ही कापूस होऊ शकतो, 8.5ही, 9 बी आणि 10 पर्यंतही पोहोचू शकतो. तसं अद्याप असं काही कारण सांगता येणार नाही. पण कापसामध्ये 100% काय होणार आहे, तेजी होणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. मग ज्या शेतकऱ्यांनी ठेवलेले असतील थोडंसं त्यांनी काय करायचं आहे, थांबवायचं आहे. आणि थांबून मग कापसाची आपली काय करायची आहे, विक्री करायची आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात धरायचं आहे. आणि अद्याप सध्या CCI सुद्धा चालू आहे. ज्यांना मग खाजगी बाजारामध्ये कापूस घालणं परवडत नसेल, त्यांनी मग काय करायचं आहे, शासन खरेदी कापूस करत आहे 8,110 हमी भावाप्रमाणे. पण तुमच्या कापसाची जशी क्वालिटी असेल तसा त्या कापसाला काय केला जातो, भाव लागला जातो. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याची घाई असेल त्यांनी कपास किसान ॲप्सवर रजिस्ट्रेशन करून CCI कापूस खरेदी केंद्र करता. मग तुमच्या जे जवळचं CCI कापूस खरेदी केंद्र आहे ना, तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे, आपला कापूस विक्री करायचा आहे.
कारण CCIला कापूस विक्री केल्यानंतर तो शेतकऱ्यांना कधी काळी भविष्यात फायद्याचाही ठरत असतो. भविष्यामध्ये जर कधी काही बोनस वगैरे जर जाहीर केलं शासनाने, तर ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर काय केलं जातं, वर्ग केलं जातं. त्यामुळं मग स्वतःचा कापूस स्वतःच्या नावे खाजगी बाजारात खाजगी व्यापाऱ्याला देण्यापेक्षा CCIला जरी घातला तरी ते एकदम सोपं आहे आणि भविष्यात फायदा होऊ शकतो. झाला झाला अगर नाही झाला तरी काही नाही, पण सध्यापुरता जो भाव आहे ना, तो व्यवस्थित प्रकारे काय केला जातो आपल्या मालाला भेटतो आणि भेटल्यानंतर मग आपल्याला सध्या अपेक्षित भाव तर शेतकऱ्यांना भेटतच नाही. शेतकऱ्यांचा अपेक्षित भाव असतो 8,000, 9,000, 9,500, 10,000पर्यंतही असतो आणि मग अपेक्षित भाव शासनाने आता 8,000 110 जरी हमी भाव केला असला तरी तो सगळ्या शेतकऱ्यांना भेटत नाही. आजही तुम्ही CCI कापूस खरेदी केंद्रावर जरी स्वतः शेतकऱ्यांनी कापूस नेला तरी तिथं 77, 78, 79पर्यंतच भाव लागतो. कारण भाव तुमच्या कापसाची क्वालिटी तपासूनच काय केला जातो, त्याचा भाव केला जातो आणि मग तो कापूस काय केला जातो, शासन खरेदी केलं जातं. आता शासन जास्त जोमात कापूस खरेदी करत आहे. खाजगी मध्ये 7,400 ते 500 रुपये कापूस आहे आणि CCI जवळपास जसा कापसाचा क्वालिटी आहे त्या हिशोबाने काय करत आहे, खरेदी करत आहे. मग बरेच शेतकऱ्यांचं काय केले आहे तर CCIकडे वळलेले आहेत आणि दर दिवस मग CCIला काय करत आहेत, छोट्या हत्ती म्हणा, तुमचं पिकअप म्हणा, जे 20 क्विंटल 25 क्विंटलवाले शेतकरी आहेत, आहे का नाही, असे शेतकरी स्वतः काय करत आहेत, कापूस भरून CCIला विक्री करत आहेत. मग ज्या शेतकऱ्याकडं आहे, ज्यांना विकायची घाई असेल कापूस, त्यांनी मग काय करायचं, CCIला काय करायचं आहे, कापूस विक्री करायचा आहे. तिथं भावात थोडासा बदल आहे खाजगी भावापेक्षा आणि पैसे पण 5 ते 7, 8 दिवसाच्या अंतराने काय केले जातात, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट महा-DBT थ्रू वर्ग केले जातात. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्या कापसाची विक्री करायची आहे. धन्यवाद.